नमस्कार आणि नेचराईज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। कोविड-19 विरुद्ध आपले शरीर कसे लढते आणि यातून कसे बरे होते। कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजवला, पण आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती या अदृश्य शत्रूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असते। ही प्रक्रिया नेमकी कशी घडते हे आज आपण सेल्युलर स्तरावर समजून घेऊया। तुम्ही पाहत आहात नेचराईज मराठी। विज्ञान आणि आरोग्याच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा। कोविड-19चा शरीरावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम विषाणूच्या एंट्री पॉइंटपासून सुरुवात करूया। पाहूया आपली रोगप्रतिकारशक्ती संरक्षणासाठी कशी तयारी करते। SARS-CoV-2 विषाणूचा हल्ला सामान्यतः श्वसनमार्गातून होतो। श्वास घेताना हा विषाणू आपल्या नाकातून किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करतो। विषाणूचे कण श्वासनलिका आणि फुफ्फुसांच्या पृष्ठभागावरील पेशींपर्यंत पोहोचतात। या पेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या विशिष्ट रिसेप्टर्सना AC2 ते लक्ष्य करतात। विषाणू पेशींमध्ये प्रवेश करतो आणि आपल्या आनुवंशिक सामग्रीचा वापर करून स्वतःच्या हजारो प्रती बनवण्यास सुरुवात करतो। यामुळे पेशी संक्रमित होतात आणि नष्ट होऊ शकतात। हा हल्ला होताच आपली जन्मजात रोगप्रतिकारशक्ती इनेट इम्युन रिस्पॉन्स लगेच कामाला लागते। ही आपल्या संरक्षणाची पहिली आणि जलद फळी आहे। रोगप्रतिकारशक्ती पेशींना धोक्याची सूचना मिळते आणि त्या संसर्ग झालेल्या ठिकाणी धाव घेतात। यामुळेच आपल्याला ताप आणि सूज इन्फ्लॅमेशन येते। मॅक्रोफेजेस विषाणूने ग्रस्त असलेल्या पेशींना गिळंकृत करतात, तर नैसर्गिक मारेकरी पेशी NK सेल्स थेट संक्रमित पेशींना ओळखून त्यांचा नाश करतात। जन्मजात प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद पुरेशा प्रमाणात नसेल तर अनुकूलित प्रतिकारशक्ती अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स सक्रिय होते। हा प्रतिसाद अधिक लक्षित आणि प्रभावी असतो। बी पेशी बी सेल्स विषाणूंना निष्प्रभ करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात। हे अँटीबॉडीज विषाणूच्या पृष्ठभागावर चिकटून त्याला पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून थांबवतात। याच वेळी सायटोटॉक्सिक टी सेल्स सक्रिय होतात। या पेशी संक्रमित पेशींना ओळखून त्यांना नष्ट करतात, जेणेकरून विषाणूचा प्रसार थांबावा। जेव्हा रोगप्रतिकारशक्ती विषाणूवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवते, तेव्हा शरीरात हळूहळू पुनर्प्राप्ती सुरू होते। अँटीबॉडीज आणि टी पेशी विषाणूचे प्रमाण कमी करतात। यामुळे ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास यांसारख्या लक्षणांमध्ये घट होते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीर स्मृती पेशी मेमरी सेल्स तयार करते। या पेशी भविष्यात जर पुन्हा त्याच विषाणूचा सामना झाला तर त्वरित आणि अधिक मजबूत प्रतिसाद देण्यासाठी तयार असतात। कोविड-19 विरुद्धचा लढा म्हणजे आपल्या शरीरातील पेशी आणि विषाणू यांच्यातील एक अद्भुत सेल्युलर युद्ध आहे। प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी सकस आहार, पुरेशी झोप आणि लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपल्या आरोग्याची काळजी घ्या। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नेचराईज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।